हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. या अकॅडमी मार्फत आपणाला दररोज एक प्रश्नपत्रिका दिली जाते. या प्रश्नपत्रिकेचे लाईव्ह सोल्युशन आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये आपल्याला दिले जातात. या ठिकाणी प्रत्येक पेपरमधील प्रत्येक प्रश्न बारकाईने समजावून दिला जातो आणि या पेपरमधील चुकलेला प्रत्येक प्रश्न कसा सोडवला पाहिजे, कोणत्या ट्रिक वापरल्या पाहिजेत, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रश्न समजून घेतला पाहिजे, हे सर्व आपल्याला समजून दिलं जातं. या पद्धतीनं आज प्रश्नपत्रिका इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षा पेपर क्रमांक 208 या पेपरचं आपण सोल्युशन पाहणार आहोत. हा पेपर इंग्रजी बुद्धिमत्तेचा आहे. इंग्रजी बुद्धिमत्तेमध्ये पहिले 25 प्रश्न हे इंग्रजीचे असतात. त्यानंतरचे 50 प्रश्न हे बुद्धिमत्तेचे असतात. असे 75 प्रश्नांची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी इंग्रजीची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्न आपल्याला बारकाईने समजून घ्यायचा. समजून घेत असताना तो कशा पद्धतीने सोडवला पाहिजे, कशा पद्धतीने विचार केला पाहिजे, हे या ठिकाणी समजून घ्यायचं. पहा रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर आहे. आता या ठिकाणी रिकामी चौकट आहे, इथे OX आणि इथं ISH. आता इथं पर्यायी पद्धत वापरली पाहिजे. पहा पर्याय कोणते? TOX TISH. अर्थपूर्ण बनतो का शब्द? नाही बनत. F वापरला, FOX फॉल्स. FISH फिश. O वापरला, OX नाही होत. OISH नाही जमत. G वापरला, DOX डॉग्स. DISH डिश. GISH डिश. या ठिकाणी जर वापरली आपण तर पर्याय क्रमांक 2 FOX फॉक्स आणि FISH फिश असे दोन अर्थपूर्ण शब्द होतात. त्याविषयी जर दुसरा आपल्याला जर वापरायचा म्हटलं तर दुसरा पहा, DISH डिश बनतो पण DOX डॉग्स बनतो. BOX बॉक्स बनेल पण BISH डिश बनत. म्हणजे या ठिकाणी पर्यायी पद्धत व्यवस्थित समजून घ्यायला हवी. त्याला गुरुवारच्या नंतर कोणता वार आहे. आता या ठिकाणी आठवड्याचे वार तुमचे पाठ पाहिजे. आठवड्याचे वार जर पाठ असतील तर संडे म्हणजे रविवार, मंडे म्हणजे सोमवार, ट्यूसडे म्हणजे हे तुमचे जर पाठ असतील तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. मग या ठिकाणी आपण ते लिहून करूया. जे आपण तोंडी करतो आहोत ते लिहून करायचं. संपूर्ण स्पेलिंग जरी नाही लिहिलं, पहा संडे, रविवार, आपल्याला कोणता वार? गुरुवारच्या नंतर म्हणजे शुक्रवार. गुरुवारच्या नंतर शुक्रवार आणि शेवटला असतो शनिवार. आपल्याला हे माहिती पाहिजे. वाजा संडे, मंडे म्हणजे सोमवार, ट्यूसडे मंगळवार, वेन्सडे. त्याची स्पेलिंग पाठ पाहिजे तर आता हे आपल्याला शॉर्ट मध्ये सगळं लिहित बसायची गरज नाही. कच्च्या कामात हे आपल्याला फक्त इथे लिहायची वार एका बाजूला नुसतं सोम गु शो श लिहिलं तरी चालेल. गुरुवार, संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, शुक्रवार, फ्रायडे आणि लास्ट सॅटरडे. मग आपल्याला काय विचारले? गुरुवारच्या नंतर वार कोणता येणार आहे? फ्रायडे. तर उत्तरे पर्याय क्रमांक 3. म्हणजे हे पाठ स्पेलिंग सह आपले असले पाहिजे. इथे स्पेलिंग विचारले नाही पण आपल्याला विचारू शकतात ते. तर पुढील प्रश्न शब्द वर्णानुक्रमे लावल्यास प्रथम कोणता आहे? पहा शब्द आहे इयर, नोज, फूट, फिंगर. पहा या ठिकाणी पहिला आलेला ENF. आता या ठिकाणी ABCD नुसार जर पाहिलं तर
ABCDE हा पहिल्या नंबरला ई येणार आहे. इयर एफ. आता एफ मध्ये फूट आहे, फिंगर आहे. काय लागतं? फूट येईल का फिंगर येईल? मग हे ठरवण्यासाठी पुढचं अक्षर उतरून घेतलं पाहिजे. पुढचं अक्षर काय? ओ. इथे आय. मग याच्यामध्ये एफ मध्ये आपल्याला नंबर लावता येणार. आता दुसरा अक्षर घेतलं ओ आणि आय. ओ पी. बरोबर. याच्यामध्ये ABCD मध्ये ओ अगोदर येतो का आय अगोदर येतो? ABCDEFGHI JKLMNO. आय अगोदर येतो म्हणून या ठिकाणी दुसऱ्या नंबरला येईल फिंगर. तिसऱ्या नंबरला ओ येणार आहे म्हणजे इथं फूट येईल. आणि लास्ट शेवटच्या नंबरला काय येणार आहे? शेवटच्या नंबरला नोज येणार. मग आपल्याला इथे विचारलेलं काय आहे? प्रथम कोणता आहे? प्रथम कोणता आहे? इयर. हे सगळं आता प्रश्न व्यवस्थित वाचला असता तर आपल्याला सगळे नंबर लावत बसायची गरज आहे का? नाही. मग इथं काय करायला पाहिजे? ENFF ABCDE. पहिल्यांदा ई येणार, इथं उत्तर लगेच लिहून टाकायचं, इथं इयर येणार आहे. म्हणजे एवढं सोपं देखील असतं. परंतु आपल्याला हे सगळं समजण्यासाठी मला हे समजून देणं गरजेचं आहे. तर आपले चित्रातील प्राण्याचे नाव काय आहे? पहा या चित्रातील प्राण्याचे नाव काय? घोडा आहे. घोड्याला काय म्हणतात? टायगर. टायगर म्हणजे वाघ. कॅट म्हणजे मांजर. हॉर्स म्हणजे घोडा. डॉग म्हणजे कुत्रा. मग इथे हॉर्स आहे. पुढे पहा 63 ही संख्या इंग्रजी अक्षरात कशी लिहा? काय 63 कशी लिहा? 63. मी तर पर्याय कट केले तर लक्षात येईल. 63 असं वाचतो का? नाही. 63 हे 64 आहे, 61 आहे, 63. ओके. चला पुढील प्रश्न. पॅरॉट या पक्षाचा रंग कोणता? पॅरॉट माहिती आपल्याला पोपट. पोपटाचा रंग कोणता असतो? येलो म्हणजे पिवळा. ब्ल्यू म्हणजे निळा. ब्लॅक म्हणजे काळा. ग्रीन म्हणजे हिरवा. मग पाहिलं पॅरॉटचा रंग कोणता? हिरवा. हिरव्याला कोणता म्हणतात? ग्रीन. उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढं डिड नॉटचे संक्षिप्त रूप काय? क्वाड्रेटिक फॉर्म डिड नॉट. आता क्वाड्रेटिक फॉर्म डिडंट. फक्त काय होतं यातला EN काढून टाकायचा. डिड नॉट. डिडंट उच्चार येतात. डिडंट आहे त्याचा लॉंग उच्चार केला तर डिड नॉट होतं. मग कुठला पर्याय आहे? पर्याय क्रमांक 4. इथं काय होतं का? बऱ्याच ठिकाणी फक्त सॉल्व करताना एवढंच काढून टाकलं जातं. हॅव नॉट, हॅवन, कुड नॉट, कुडंट. म्हणजे या ठिकाणी सर्वसामान्यपणे नॉट मधला ओ काढून टाकला जातो. तिथे ॲपॉस्ट्रॉफी दिला जातो. पुढील प्रश्न पहा. खालील शब्दाची यादी योग्य रीतीने पूर्ण करा. काय झालं हो तिथं? आपण भेंड्या खेळतो ना, भेंड्या तसं. पहा लॉक. शेवट कशाने झाला? के. के कोणता झाला? नॉक. KNOCK. शेवट काय आला? के. के ने सुरुवात झालेला काय? किक. के ने सुरुवात होणारा कोणता येईल याच्यामधला पर्याय? काय. उत्तर पर्याय क्रमांक 2 काय. कसा आलं का लक्षात? शेवटला के होतो. के ने सुरुवात होणारा की. सॉरी के ने की. नॉक. नॉकचा शेवट के आहे. के ने सुरू होणारा की. शेवटचा के आहे. के ने सुरू होणारा काय. शेवटच्या अक्षराने सुरू होणारा उत्तर येणारे काय. रॉक म्हणजे दगड. गायन म्हणजे दयाळू. बुक म्हणजे पुस्तक. लोक म्हणजे पाय. या ठिकाणी पाय अर्थ महत्वाचे नाही आहेत. फक्त आपल्याला यम त्या शेवटच्या अक्षराने सुरू होणार असतं. आता पुढचा प्रश्न यमक इतर शब्दाशी यमक न जुळणारा शब्द म्हणजे रायमिंग वर्ड येते. कॉट, बर्ड, पॉट, हॉट. आता इथं दुरुस्ती करून घेऊ. इथं पॉट पाहिजे होतं. पॉट आहे तिथं. फक्त इथं चुकून छापलेलं. छापताना झालेलं आहे चुका. पॉट. मग बघा बरं यातला रायमिंग वर्ड कोणता जुळत नाहीये? कॉट. याचा उच्चार काय होतो? बट. याचा उच्चार होतो कॉट.
अर्थ महत्वाचा नाही, याचा उच्चार होतो बॉट नाही, बट. याचा उच्चार होतो पॉट, याचा उच्चार होतो हॉट. कोणता वेगळा निघेल? पर्याय क्रमांक 2. पुढे घ्या. चित्र पाहावं, त्या चित्राचे योग्य स्पेलिंग निवडा. काय आहे हे चित्र? फुगा. काय म्हणतात इंग्रजीमध्ये? बलून. बलूनचं स्पेलिंग पाहिजे. BALL काय आहे? BALON, BALLON, BALLON. बलूनचं काय? BALLON, बलून. पर्याय क्रमांक 3. इथं स्पेलिंग देखील पाठ पाहिजे, त्यासाठी इंग्रजीचे पाठ करायचे आहे. पुढील प्रश्न पहा. यमक न जुळणारा शब्द. पुन्हा यमक न जुळणार. कॉल, टॉक, बॉल, टॉय. उच्चार पहा त्याचे. कॉल अ उच्चाराचे शब्द आहे. टॉक, बॉल आणि टॉय हे अ उच्चाराचे आहेत, पण त्याच्याबरोबर शेवट काय? ल. इथं टॉल नाही, इथे टॉक आहे. वेगळा येणार पर्याय क्रमांक 2. टॉक. पुढे पहा. हाऊ मेनी टाईप ऑफ टेन्स. टेन्सचे टाईप किती आहे? काळाचे प्रकार 3. वर्तमान काळ, क्रिया चालू आहे, याला म्हणतात प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स. नंतर आहे घडून गेलेला भूतकाळ, घडून गेलेली क्रिया तो आहे पास्ट टेन्स. आणि भविष्यामध्ये घडणारा आहे त्याला म्हणायचं भविष्यकाळ, याला म्हणतात फ्युचर टेन्स. असे मराठीमध्ये जसे काळाचे 3 प्रकार आहेत, तसे इंग्रजीमध्ये काळाचे 3 प्रकार आहेत प्रमुख. पुढे पाहते राहा. चूज द करेक्ट ऍडजेक्टिव्ह. आय हॅव ब्ल्यू पेन. यातलं विशेषण ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती देणारा, म्हणजे त्यातलं नाव सुद्धा. नाव म्हणजे नाव. मराठीमध्ये जी पद्धत वापरतो तीच. त्याच्यामध्ये कुणाचं आय हॅव ब्ल्यू पेन, त्यात नाव कुठलं आहे? नाव कुठलं आहे? पेन. नाम आहे पेन. आणि पेनाबद्दल काय माहिती दिली आहे? पेनामध्ये माहिती दिली तर ते ब्ल्यू कलर आहे. ब्ल्यू हे काय येणार आहे? त्याचं प्लेनचं ऍडजेक्टिव्ह येणार आहे. आता आय हॅव या ठिकाणी हे टूवीचं आहे, म्हणजे क्रियापद आहे. आणि आय हे काय? मी. हे सर्वनाम आहे, म्हणजे प्रोनाउन त्याला म्हणतात. नाव नाम, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, ऍडजेक्टिव्ह विशेषण, आणि वर क्रियापद. हॅव हे क्रियापद. चला पुढे. चूज द करेक्ट आर्टिकल. यात कोणता आर्टिकल आहे? लुक ॲट द सन. का वापरलं द? कारण हा सूर्य हा एकमेव आहे, दुसरा कोण नाही. द सन, द मून, द हिमालया, द गणेश. एकच गणेश आहे. गावात गणेश ठीक आहे, इथं आपल्या इथं गणेश एकच आहे, म्हणून द तिथं वापरलं जातं. ओके. या वाक्याची सुरुवात नाही कॅपिटल काढायला. तर जेव्हा एकमेव असतं तेव्हा तिथं द वापरलं जातं. तुम्हाला सकाळी मित्र भेटल्यावर काय म्हणाल? सकाळी भेटला, हॅलो. काय म्हणाल? गुड मॉर्निंग. सकाळी भेटल्या म्हणजे गुड मॉर्निंग. दुपारी भेटला, गुड आफ्टरनून. संध्याकाळी भेटला, गुड नाईट. पुढील प्रश्न. When was Republic Day come? Republic Day
रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारी. मे, जानेवारी, जुलै, ऑगस्ट लगेच उत्तर नोंदवायची गडबड करण्यात पर्याय वाचायची व्यवस्थित. जानेवारीचं स्पेलिंग पण असू शकतं, म्हणजे स्पेलिंग पण आपली पाठ असली पाहिजे. पुढे वी कॅन रन विथ आवर. रन रन म्हणजे धावणे. कशाने? विथ आवर. धावता कशाने? हँड्स, हात. लेग्स, पाय. टीथ, दात. हेड, डोके. कशाने धावता? पायाने. म्हणजेच काय म्हणतात त्याला? लेग्स. पुढं लुक ॲट द पिक्चर अँड करेक्ट नेम. पहा कशाचं आहे पिक्चर? पर्याय पहा. पर्याय कटपद आपल्याला लक्षात येत नाही आपल्याला. ठीक आहे, काय हरकत नाही. स्लेट. स्लेट म्हणजे काय? पाटी. ट्रे म्हणजे काय? चहा देण्याचा ट्रे. पॉट म्हणजे भांडे. आणि पिलो म्हणजे उशी. पिलो, उशी. मी कशाच आहे? दोन्ही बाजूला धरायचे म्हणजे काय येणार आहे? ट्रे. हे ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायचे. व्हॉट इज द लिव्हिंग प्लेस ऑफ पॅरॉट? पॅरॉटचं लिव्हिंग प्लेस. पॅरॉट म्हणजे पोपट. पोपट कुठे राहतो? कूप, फॉरेस्ट, हॉलो, फोल्ड. कुठे राहतो? ढोलीमध्ये. त्याला काय म्हणतात? हॉलो. तुम्ही आपण हे असेल तर त्याला पिंजरा म्हणतो आपण. परंतु तो जंगलामध्ये राहतो तेव्हा तो राहताना हॉलोमध्ये म्हणजे झाडाच्या खोडाला तो छिद्र पाडतो, त्याला म्हणतात ढोली. त्या ढोलीमध्ये त्याला हॉलो. सिलेक्ट द करेक्ट रिलेटेड वर्ड फॉर द गिवन वन. लेमन. लेमन साठी करेक्ट रिलेटेड वर्ड. लेमन म्हणजे काय? लेमन म्हणजे लिंबू. त्याच्याशी संबंधित रिलेटेड वर्ड काय? रेड. रेड म्हणजे काय? लाल. अर्थ माहिती. येलो म्हणजे काय? पिवळा. पिंक म्हणजे गुलाबी. व्हाईट म्हणजे पांढरा. काय असणार आहे? लेमन म्हटल्यानंतर काय विचारलं असेल इथं? असं म्हणले का लेमनचा कलर कोणता? नाही. सिलेक्ट करेक्ट. सिलेक्ट द करेक्ट रिलेटेड वर्ड फॉर द गिवन वर्ड. लेमन. लेमन साठी रिलेटेड वर्ड कोणता आहे? तर तो आहे येलो. कलर असतो त्याचा येलो. द ॲरो शोड द डायरेक्शन. आता या ॲरोची डायरेक्शन कोणती आहे? ही डायरेक्शन कोणती आहे? वर. त्याला म्हणतात अप. अप, अपवर्ड. डाऊन, डाऊनवर्ड. पाय अप. किंवा त्याला दुसरं अपवर्ड देखील म्हणतात. खाली जर असेल तर डाऊन शॉर्ट मध्ये, किंवा डाऊनवर्ड म्हणतात. डाऊन, डाऊनवर्ड. इकडे असेल तर कोणतीही दिशा? उजव्या बाजूला म्हणजे राईट. इकडे असेल तर लेफ्ट. कागद कोणतं येईल? या ठिकाणी अपवर्ड दिलेले आहे, तर पर्याय क्रमांक 3. पुढे उपपद. महेशा वॉज अ फिशरमन. इथं अ का नाही वापरला? आता द महेशान असतं तर द महेशान असतं. नाही तर फिशरमन म्हणजे मासे मारणारा कोळी. मग कोळी एकटाच आहे का? नाही. त्यामुळे तो आणि काय म्हणून अ फिशरमन. आता त्याचं नाव जर वैयक्तिक असेल एकच आलं त्यानं, गावात ढिगभर आहे, परंतु तिथं कोण आहे? एकच आहे नाव आहे. मग जर सुरुवातीला असतं द महेशा वॉज अ फिशरमन. एक नाही आहे तो फिशरमन. कोळी खूप असतात. म्हणतात एक पाच नेमकेपणा एक दाखवायचं असेल. द सन, द मून एक रे. जसं फिशरमन एक नाही, महेश एक आहे.
परंतु फिशरमन आणि त्यामुळे तिथं काही फिशरमन. आणि अँड कधी AIOUच्या अगोदर अँड वापरतात. पुढे पहा वाक्यातील नाम ओळखा. गौरव इज यंगर बॉय. नाम, नाम म्हणजे नाव, नाव म्हणजे नाम. यातलं नाम कोणतं आहे, नेम कोणतं आहे? गौरव नाम आहे. याच्यामध्ये गौरव नाम आहे. आपल्याला जर विचारलं असतं ऍडजेक्टिव्ह विशेषण यंगर. आता बॉय, आता या ठिकाणी बॉय हे पण नाव येऊ शकतं, पण ते प्रॉपर नाव येत नाही, हे कॉमन नाव येतं. हे पण नामच आहे बॉय, मुलगा, ते कॉमन आहे आणि हे प्रॉपर आहे. म्हणजे विशेष नाम आणि सामान्य नाम. बॉय सामान्य नाम आहे म्हणजे त्याला म्हणतात कॉमन नेम. आणि गौरव हे काय येणार आहे, प्रॉपर नाम, विशेष नाम, एका व्यक्तीचं. म्हणून या ठिकाणी गौरव हे विशेष नाम येणार आहे. आता यातलं नाम ओळखा. गौरव पण आहे, बॉय पण आहे. मग याच्यामध्ये वेगळं काय करायचं? हे गौरव हे प्रॉपर नाव नाही आणि बॉय ही कॉमन नाव नाही, सामान्य नाव नाही, आणि हे विशेष नाव आहे, त्यामुळे गौरव. पुढं इफ द मॅन इज मेन देन ऑक्स इज. पहा मॅनचं मेन काय आहे? मॅनचं मेन प्लुरल, एक वचन अनेक वचन, सिंग्युलर प्लुरल. प्लुरल अनेक वचन. मॅनचं अनेक वचन मेन होतं. मग ऑक्सचं, ऑक्सर, ऑक्स काय होतं? ऑक्सर अनेक वचन, ऑक्सर, ऑक्सर. हे पाठ असणार आहे, हे वाचलेलं असेल तर तुम्हाला येणार. पुढे चूज द करेक्ट स्पेलिंग. हे फोडून वाचायचं. हे मराठीमधले आपलं लक्ष द्यायचं नाही, आपल्याला हे इंग्रजीमध्ये आलं पाहिजे, येतं वाचायला. योग्य स्पेलिंग ओळखा. याचं स्पेलिंग काय? फ्रूट. सगळे फ्रूटची स्पेलिंग आहे. FRUIT, FRIT, FUIT, फ्रूट, FRUIT, फ्रूट. पर्याय क्रमांक 1 फ्रूट म्हणजे फळे. आता बुद्धिमत्ता सुरू झालेली आहे. बुद्धिमत्तेचा आपण पेपर पाहूया. 26वा प्रश्न. या संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या पर्यायातून शोधा. पहा काय दिलेले आहे. 26वा प्रश्न. 1, 3, 6, 12, 18 प्रश्नचिन्ह. काय करावं लागेल पहा. काय येते यातला फरक काढला तर त्याची दुप्पट होते. 1ची दुप्पट 3 आहे का? 3ची दुप्पट 6, 6ची दुप्पट 12, 12ची दुप्पट आहे का? दुप्पट नाही. मग इथं जेव्हा अशी मालिका असते तेव्हा त्यातला फरक काढायचा. यातला फरक 2चा आहे, यातला फरक 3चा आहे, यातला फरक 6चा आहे, यातला फरक 6चा आहे. काय होतं इथं? क्रमाने येणारी संख्या 1, 3, 6, 10, 12 या त्रिकोणी संख्या आहेत. त्रिकोणी संख्या नाही. 2, 3, 5, 7, 27, 9च्या प्रकारे 5. इथं काय होतं? इथं 3चा फरक, इथे 9चा फरक. का 3चा? एक 2 3 3 3 6 6 6 12 12 6 18 18 9 27. इथे 0 पाहिजे. 0 आणि 3 इथे घेतले असते तर मी काय लिहिलं नसतं. त्यातला 3चा फरक झाला असता. 3चा फरक 3चा फरक, 6चा फरक 6चा फरक, 9चा फरक 9चा फरक असं असायला पाहिजे. आपण इथे दुरुस्ती करू. पण काही प्रश्न हे खूप वेगळ्या पद्धतीने असू शकतात. याचा अर्थ आपलं चूक आहे की आपलं बरोबर आहे असं ते खात्री नाही.
इथे फरक यांच्यामध्ये काढले तर 3चा 3चा 6चा 6चा 9चा 9चा 98 27 येणार आहे. 27 उत्तर बरोबर आहे. चला खाली खालील मालिकेतील खालील संख्या मालिकेतील चुकीच्या संख्येचा पर्याय शोधा. चुकीची कोणती आहे? 1 3 5 7 9 11. इथले चुकीचं पद कोणतं? नुसतं चुकीचं नाही तर ते का चुकीचं हे पण पाहिजे आपल्याला. मूळ संख्या बघितल्या तर काय होईल तर 2 बसलं. मूळ संख्या काय? 2 3 5 7 11 13 अशा असतात. मी तर मूळ संख्या बघितलं तर 1 पण चुकीचं येईल आणि 9 पण चुकीचं येईल. 2 करायचं नोंद आहे का? म्हणजे हा विचार आपला चुकीचा आहे. मग काय बघायचं? विषम संख्या बघितल्या तर 1 3 5 7 9 11. याच्याकडे सगळ्यात विषम संख्या येतात. मी पुढे पर्याय 13 आहे. विषम संख्या सगळ्याच आहे ती. इथं आपल्याला जर 1 दिला 3 5 7 9 11 तर याच्यामध्ये 9 वेगळा काढायला येईल. ही संयुक्त संख्या आहे. संयुक्त संख्या आणि बाकीच्या या सगळ्या मूळ संख्या होती. 11 पर्यायामध्ये दिलेलं नाही आहे. 11 पर्यायामध्ये दिले नाही. काय दिले उत्तर याचं? 9 दिलेले आहे. म्हणजे आपल्याला इथं काय केलं पाहिजे? 1 त्यामधला खोडून टाकला पाहिजे. 1 खोडून टाकला की 9 उत्तर येईल आपल्याला. पहा 1 मग घेतल्यामुळे काय होतं? आपल्याला चुकतंय आपल्या घरी. आता पहा 3 5 7 9 11 नाही सर 3 5 7 11 या मूळ संख्या. 9 ही संयुक्त संख्या. त्या उत्तर पर्याय क्रमांक 9. त्याला पुढे आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती. आता जेव्हा आकृती जुळवतो ना आपण तेव्हा पर्यायकट पद्धत वापरायची. कधी तशी आकृती काढत किंवा वगैरे बसायचं नाही. पहिल्या पानावर वरच्या पानावर कोणता पर्यायकट होतो? नाही. खालचे पहा, खालचे हे 2 मोकळेच आहेत. याच्यावरनं दुसरा पर्याय कट होईल, तिसरा पर्याय कट होईल. दुसरा तिसरा का कट झाला? हे भरीव दाखवलेत म्हणून. आता 2 पर्याय कट झाले. ते पर्याय कट झाले की ते बाजूला ठेवून घ्यायचे. राहिला पहिला आणि चौथा. यात फरक आहे शोधा. पहिल्या चौथ्यामध्ये उजव्या बाजूला बोले, इकडे डाव्या बाजूला रेष. मग आपल्याला काय पाहिजे? डाव्या बाजूला रेष. कुठला पर्याय? पर्याय क्रमांक 4. इथे पर्याय कट पद्धत जाणीवपूर्वक आपण प्रत्येक ठिकाणी वापरायची. कितीही आपण हुशार असलं तरी तर आपल्याला कसे प्रश्न फसवे असतात हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. या 63चा आपल्याला काय काढायचं आहे? आंशातली प्रती. पहा आता या ठिकाणी 3चं इथले येते. या 3चं या ठिकाणी, या 6चं इकडे. हे असं एकदम काढत बसायचं नाही. हे कसं सोडवायला पाहिजे? हे सोडवताना पहा कसं पद्धतीने सोडवायचं पहा. 6 असं सगळा 6 काढायचा नाही एकदम. नंतर इथं आतमध्ये काढली याची हे 7 क्रम हे येऊन नाही. 3च या पद्धतीनं, हे या पद्धतीनं. कोणता पर्याय? पर्याय क्रमांक याच्यावर पर्याय कट करा. पर्याय या 3 वरून पर्याय कट करा. या 3चं आरशाची इथंच येणार आहे. याच्यावर पहिल्या दुसरा तिसरा चौथा कट होईल. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. 3वा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्न बारकाईने समजून घ्यायचा. दिलेल्या चिन्हांच्या मालिकेत क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृती ओळखा.
काय पा भागिले अधिक. आता या ठिकाणी पहा फोटो तो व्यवस्थित हे दिसत नाही बघा. भागिले अधिक वजा ते छापता येत नाही ते, कारण हे भागिलेचे चिन्ह टाईप करताना अवघड आहे. आता काय झालं दुसऱ्या चित्रात अधिक भागिले वजा अधिक भागिले वजा. तिसऱ्या चित्रात काय झालेलं आहे भागिले अधिक वजा भागिले अधिक वजा. चौथ्या चित्रामध्ये काय पहिल्यामध्ये काय झाले पहा भागिले अधिक दुसऱ्या अधिक भागिले पुन्हा भागिले अधिक म्हणजे भागिले अधिक भागिले. हे जर एका मांडणी करून दिला पहा याच्यामध्ये बदल काय झाला हे या ठिकाणी बदल झाला आणि हे बाकीचं आहे हे असं शेवटचं तसं. पुन्हा नंतर काय झालं बदल हे अधिक या ठिकाणी ठेवलं आणि हे म्हणजे शेवटचं चिन्ह जसं आहे तसं ठेवलेलं आहे. शेवटचं चिन्ह जसं आहे तसं ठेवलेलं आहे. मग तशा पद्धतीने बदल केला तर ही पहिला आहे ते 2 नंबरला 2 नंबरचा आहे ते पहिल्या नंबरला म्हणजे अधिक भागिले वजा हे उत्तर आहे का पर्यायामध्ये अधिक भागिले वजा पर्याय क्रमांक 3 आहे. आता हा प्रश्न आडव्या मांडणी आहे म्हणजे उभ्या मांडणीमध्ये लगेच पहा भागिले अधिक वजा पहिले. दुसऱ्याच्यात काय अधिक भागिले वजा. तिसऱ्यामध्ये काय भागिले अधिक वजा. आता या ठिकाणी तुम्ही बघितलं तर कॉमन आहे याच्यात काय बदल झाले बदल कुठं झाले फक्त इथेच हे गेलं इथे आणि हे आलं इथे इथं. पुन्हा काय झालं याच्यातला बदल हे गेलं इथे हे आलं इथे. हा भागिले गेला पुढे अधिक आला पहिल्यांदा पुन्हा हा अधिक गेला पुढे भागिले आलं पहिल्यांदा म्हणजे दुसरं चिन्ह अधिकचं चिन्ह अगोदर येते भागिले चिन्ह अगोदर येते म्हणजे अधिकचं चिन्ह अगोदर पहिला भागिले येतो पुढे जाणार शेवटला वजन काय उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढे पहा 10 ला 100 तर 11ला प्रश्न 31. 10 ला 100 काय संबंध जोडता येईल आता 10 ची 10 पट 10 ची 10 पट याला गुणिले 10 केलं तर 100 येते. याला गुणिले 10 केलं तर 110 आहे का पर्यायामध्ये आहे. एखादा मला असं 10चा वर्ग येईल लगेच एखादा उचल बोलतो लगेच म्हणजे स्पर्धा परीक्षेचं त्यांचं पाठ असतं. 10चा वर्ग 100 11चा वर्ग 120 आहे का पर्यायामध्ये आहे. आता दोन्ही पण दिले मग इथे योग्य पडतो 100 का 110 म्हणायचं का 120. जर 10 पट म्हणलं 100 येईल 10 पट 110 10चा वर्ग 100 येईल 11चा वर्ग 120. मग कुठला जास्त मग इथं पट्टीपेक्षा जास्त महत्वाचं काय वर्ग महत्वाचे. त्या उत्तर काय आलं पाहिजे 121 का पट्टीपेक्षा जास्त वर्ग घन खूप महत्वाचं. नंतर पट पण घ्यावं लागणार आहे पट घ्यायचं सोडून द्यायचं नाही पण जर वर्ग असेल तर अगोदर महत्व वर्गाला पण स्पर्धा परीक्षेमध्ये त्याला महत्व असतं. 16 ला 32 तर 24 ला प्रश्न 32 16 ला 32 तर 24 ला प्रश्न 16 ची दुप्पट केली 32 होते 24 ची दुप्पट केली 48 आहे का पर्यायामध्ये 48 आहे. ओके दुप्पटने लगेच आपण काय तर असं म्हणलं का वर्ग आहे 16 पण इकडे वर्ग कुठली संख्या नाही तर वर्ग म्हणून चालेल काय तर एखादा म्हणलं नाही सर आम्हाला काय करायचं होतं 16 अधिक 16 32 ठीक आहे. मग इकडं पण 24 अधिक 16 त्याच्यात 16 मिळवलं तर उत्तर काय येणार आहे 40 आहे का पर्यायामध्ये नाही. म्हणजे इथं 16 ची दुप्पट 32 24 ची दुप्पट 48. मग अशा आपण पाहिलं वर्ग तिथं होता आता इथं पट्टीचा संबंध आहे. पुढे घटाशी जोडणारे पद
मार्च, ऑक्टोबर, जानेवारी. मार्च हे महिने म्हटलं की लगेच आपल्याला आलं पाहिजे. एजू सुनो, एजी सुनो. ए म्हणजे एप्रिल, जून म्हणजे जून, म्हणजे सप्टेंबर, म्हणजे नोव्हेंबर. 30 दिवसाचे. बाकीचे सगळे 31 दिवसाचे. अपवाद फेब्रुवारी. हा फेब्रुवारी कितीचा असतो? 28 किंवा 29. पर्याय कट वापरा. मार्च कितीचा आहे? हा एक एजू सुनो मध्ये मार्च 31, ऑक्टोबर 31, जानेवारी 31. 31चा महिना कोणता आहे आम्हाला? मे 31 आहे. फेब्रुवारी 28 किंवा 29. नोव्हेंबर एजी सुनो मधला 30. जून एजी सुनो मधला 30. कोणता आहे उत्तर? मे. तो 31 आहे. पुढे पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय, संख्येचा पर्याय शोधा. आता जेव्हा हे असतात ना, तेव्हा यांचा समोरासमोरशी संबंध असतो. याचा अर्थ सगळीकडेच असेल असंही नाही. काय 8 10 इथे प्रश्नचिन्ह आहे. 14 4 5 6 7. काय संबंध जोडता येईल पहा. तुझा संबंध काय जोडता येईल? 4 5 6 7 8. पंधरा 6 5 11 4 15 16 16 10 15 8 12 17 21. काय संबंध जोडता येईल त्याचा? 4 5 6. काय संबंध येतात जोडता येईल? 12. पण का 12? 13 का नाही? 11 का नाही? तर इथं याची दुप्पट आहे. पहा, 4 ची दुप्पट 8 आहे. 5 ची दुप्पट 10 आहे. 6 ची दुप्पट 12 आहे. 7 ची दुप्पट 14 आहे. म्हणजे दिलेल्या अंकाची समोरच्या अंकाची दुप्पट आहे. 4 ची दुप्पट 8, 5 ची दुप्पट 10, 6 ची दुप्पट 12, 7 ची दुप्पट 14. तर उत्तर काय येणार आहे? 12. चला पुढे, प्रश्नचिन्हाच्या जागी 3 4 5 6. 3 4 5 6. 5 7 8 10. 5 7 8 10. 4 9 9. 4 9 9. प्रश्नचिन्ह इथे प्रश्नचिन्ह. ओके, तर काय होतं? काय करता येईल पहा. त्या बाहेरील संख्येची बेरीज केली तर 3 4 5 किती येते बेरीज? 12. 12च्या निम्मे 6. मध्ये आले 6. इथं बाहेरची बेरीज केली तर 5 8 आणि 7 किती येते बेरीज? 8 आणि 7 15 आणि 5 20. 20 चे निपट केले तर 10, म्हणून मध्ये दिले 10. आता इथे 4 9 9 किती बेरीज? 9 दुनी 18 4 22. 22 ची निपट 11. म्हणजे उत्तर काय येणार आहे? 11. तरी 11 पर्यायामध्ये 11 दिलेलंच नाही, 14 दिले होतं.
14 कसं येऊ शकेल पहा. 14 11 पाहिजे. ओके येऊ शकेल पहा. काय वेगळा 9 दुणे 18, 18 4 गेले 14, 8 7 15, 15 5 गेले 10, 4 9 मधनं 3 गेले 6. पहा आपण हा विचार केला पण तो पर्यायामध्ये नव्हता. आता येथे काय म्हटलेले पहा, या दोघांची बेरीज करा आणि त्यातून या बेरजेमधनं हा अंक वजा करा. म्हणजे काय 4 अधिक 5 9 आणि 9 मधनं 3 वजा केले 6. ओके आपण काढले तर 11 मध्ये उत्तर नाही. आता इथं काय या दोघांची बेरीज करा. काय अंक 8 अधिक 7 15. 15 वरती किती दिलेले आहे 5 वजा करा. 15 5 गेले 10. उत्तर किती आलं 10. इथे करा 9 9 18 आणि त्यातनं हे 4 वजा करा. 18 4 गेले 14. उत्तर किती येणार आहे 14. पर्याय क्रमांक 1. पण एका 11 पण उत्तर आपलं बरोबर होतं परंतु त्या ठिकाणी पर्याय तो नव्हता. म्हणजे आपला विचार त्या पद्धतीने जसा पाहिजे तसा या गणिताच्या दृष्टीने नव्हता. गटात न बसणारे पद. आता इथे पहा ही ओळखण्याची पद्धत. पण आपण एक आकृती काढूया. या ठिकाणी गोल आहे, या ठिकाणी भरलेला आहे आणि या ठिकाणी 2 रेषा आहेत. आता याचा कुठली सुरुवात करा तुम्ही घड्याळाच्या दिशेने बघायचं. कुठलं बाबा भरलेल्या टिंबापासून सुरुवात केली. बघत जाताना काय बघायचं पहा, भरलेला टिंब घड्याळाच्या दिशेला भरलेला टिंब नंतर काय 2 रेषा नंतर काय मोकळा. काय बघायचं घड्याळाच्या दिशेने कुठं सुरुवात करायची भरलेल्या टिंबापासून. भरलेला टिंब 2 रेषा मोकळा टिंब. घड्याळाच्या दिशेने काय होतो भरलेला टिंब 2 रेषा मोकळा टिंब. सर्वत्र बघत जायचं कसं पहा. भरलेला टिंब मोकळ्या रेषा भरलेला टिंब 2 रेषा मोकळा टिंब. तसं तिथं कशापर्यंत सुरुवात केली होती भरलेला टिंब. घड्याळाच्या दिशेने काय पाहिजे क्रम हा क्रम पाहिजे. भरलेला टिंब 2 रेषा मोकळा टिंब कसा पाहिजे घड्याळाच्या दिशेने. हा क्रम घड्याळाच्या दिशेने गतिवत. त्याला दुसरं काय नाव आहे गतिवत बघायचं. गतिवत क्रम. आणि सगळी हिथं तुम्ही एखादा मला नाही सर मला तिथं नाही मला रेषा बसणं लागेल. रेषा मोकळा टिंब भरलेला टिंब घड्याळाच्या दिशेने. एखादा मला नाही सर मला मोकळ्या टिंब बसणार मोकळा टिंब भरलेला टिंब मग 2 रेषा. हे कुठले ठरवलं एकदा आपण ठरलं काय भरलेल्या टिंबापासून सुरुवात करायची आणि घड्याळाच्या दिशेने 2 रेषा मग मोकळा टिंब आला माहित आहे. भरलेला टिंब 2 रेषा मोकळा टिंब. भरलेला टिंब 2 रेषा आहे कुठले बाहेरच्या. या 2 रेषा आहेत त्या बाहेरच्या आतल्या नाही. भरलेला टिंब बाहेरच्या 2 रेषा मोकळा टिंब. भरलेला टिंब भरलेला 2 टिंब बाहेरच्या 2 मोकळ्या रेषा मग टिंब आहे का इथं. हे तसं उलट होते. भरलेला टिंब 2 रेषा हे घड्याळाच्या विरुद्ध होते. इथं पहा इथं भरलेला टिंब 2 रेषा मोकळा टिंब बरोबर आहे. इथं पहा वेगळी रचनाच वेगळी आहे. इथं सगळीकडे 2 रेषा इथं काय 3 रेषा म्हणजे वेगळा कोणताही पर्याय क्रमांक 4. जर रचना सारखी असेल हे कुठं गरजेचं पडतं नवोदयसाठी. वेगळी आकृती ओळखा हा तो इथं वापरायची असते ही पद्धत.
आता इथे तिसरीला आहे की याच्यामध्ये एवढा बारकावा अजून नाही तुमच्या नजरेला येणार. इथं 3 रेषा, बाकीचे वेगवेगळे 2-2 रेषा म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढं गटात न बसणारे पद. आता गटात न बसणारे पद म्हणजे वेगवेगळे पद ओळखा. एक पद असं आणखी आहे तर हे हरणाचे समान दिसतं. हरिण, हरिण म्हणा, हरण म्हणा, पण एकच. काही जण हरिण म्हणतात, काही जण हरण म्हणतात. मी तुला हा चुकीचा आहे असं वापरतो, वाक्यात वापरतो. कुरंग म्हणजे हरिण, कुंजर म्हणजे हत्ती, सारंग मृग, इथं वेगळा निघेल कुंजर. कुंजर म्हणजे हत्ती आहे. कुरंग, सारंग, मृग म्हणजे हरिण, हरणाचे समानार्थी शब्द आहे. पुढे गटात न बसणारे पद ओळखा. गुहा, कोण राहतं गुहेमध्ये? वाघ. तबेला, कोण राहतं? वाघ राहतो गुहेमध्ये, मग जाळीमध्ये राहतो, गुहेमध्ये पण राहतो. सिंह गुहेमध्ये राहतो. ही कोणता तर प्राणी राहतो. तबेल्यामध्ये घोडा राहतो. इथं अंबारखाना झालं. अंबारखानामध्ये हत्ती राहतो, हत्तीखाना, अंबारखाना. सावलीमध्ये कोण राहतं? सावली हे कोण राहतं? राहण्याचं ठिकाण आहे का? नाही, म्हणजे घरदर्शक शब्द आहेत बाकीचे. सावली घरदर्शक शब्द नाही, तर वेगळा आहे सावली. पुढे पहा, गटात न बसणारे पद ओळखा. 32, 45, 39, 27. 32, 45, 39, 27. काही खूप प्रश्न सोपे असतात, फक्त आपण ते समजून घेत नाही. आपण तिसरीला आपण 5वी सगळी एक दिवसाने काय होत? 2 आहे, 5 आहे, 9 आहे, 7 आहे. हे कुठल्या पाड्यात आहे का संख्या? 39 13 आणि 3 ने भाग जाणार आहे. इथे 3 ने भाग जातो, इथे 3 ने भाग जातो, इथे 3 ने भाग जात नाही. पहा, 3ची कसोटी लावली, याची बेरीज किती येते? 9, म्हणजे 3 ने भाग जातो. याची बेरीज 9 3 12, 3 ने भाग जातो. 7 2 9, 3 ने भाग जातो. या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या आहे आणि याची बेरीज येते 5, 3 ने भाग जात नाही. 3 ने विशेष भाग जाणाऱ्या संख्यांचा गट. 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या. याचा गट आहे. या पण उत्तर काढलं 32. याला 3 ने भाग. अजून एक एकच झाली किती आहे? 2 म्हणजे कशी आहे? सम आहे. 45 म्हणजे विषम आहे. 39 म्हणजे एकच झाली 9 आहे म्हणजे विषम आहे. 27 मध्ये एकच झाली 7 आहे म्हणजे विषम आहे. वेगळे कोणती दिली? सम संख्या आहे. पण हे 2री 3रीला योग्य आहे. 4थी 5वीला मात्र सर्व विषम नाही बघायचं. 3री पर्यंत सम विषम योग्य. उत्तर येणारे 32. 3 ने भाग जाणाऱ्या किंवा सम विषम म्हटलं तरी चालेल. पुढील प्रश्न 40वा. गौरव माधवपेक्षा मोठा आहे. माधव वैभवपेक्षा मोठा आहे. सौरभ गौरवपेक्षा मोठा आहे, तर सर्वात लहान. रचना करत जायची. गौरव माधवपेक्षा मोठा. माधव दाखवा, याच्यापेक्षा गौरव मोठा आहे. गौरव माधवपेक्षा मोठा आहे. बरोबर केली का रचना? गौरव माधवपेक्षा मोठा. नंतर काय म्हणते? माधव वैभवपेक्षा मोठा. हा माधव वैभवपेक्षा मोठा. जिथे वैभव दाखवा त्या वैभवपेक्षा मोठा माधव. नंतर काय? सौरभ गौरवपेक्षा मोठा. सौरभ गौरवपेक्षा मोठा सौरभ. तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, तर सर्वात लहान कोण येणार आहे? वैभव. ही रचना आपल्याला अशी वहीमध्ये केली पाहिजे. त्या उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढे आकृत्यामध्ये एक विशिष्ट क्रम आहे, तो क्रम ओळखायचा आणि त्या क्रमाने ओळखून प्रश्नचिन्ह जागी काय. पहा, प्रत्येक आकृतीमध्ये काय षटकोन आहे. पहिल्या आकृतीमध्ये षटकोन आहे, मध्ये टिंब आहे. एकाच आकृती मी समजून घेतो.
दुसऱ्या आकृतीत काय झालं, इथे एक रेष आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालं, इथे अजून एक रेष आहे. म्हणजे कुठल्या दिशेने रेष आहे, काय घड्याळाच्या दिशेने. चौथ्या आकृतीत काय होईल, या ठिकाणी अजून एक रेष आहे, ती कुठे या ठिकाणी. मग बघा बरं कोणता पर्याय, हा पर्याय कुठे आहे पहा, कोणत्या पर्यायामध्ये आहे. या पद्धतीनं पर्याय क्रमांक 3, तर उत्तर पर्याय क्रमांक 3. गटात न बसणारे पद ओळखा. गटात न बसणारे काय आहे, हे आहे आणि हे दिलंय. काय हे, तर याचे हे काय होतं, याचं हे काय झालं, पाण्यातलं प्रतिबिंब. एफचं पाण्यातलं प्रतिबिंब, एफचं पाण्यातलं प्रतिबिंब कसं होईल, या पद्धतीनं आहे का. दुसरा पर्याय उलट आहे, चुकीचं आहे. याचं हे आरशातलं प्रतिबिंब दिलं, एफचं आरशातलं प्रतिबिंब असं आहे. इथं खाली आरशातलं प्रतिबिंब दिलं. एमचं पाण्यातलं प्रतिबिंब डब्ल्यू म्हणजे बरोबर आहे. इथे पाण्यातलं प्रतिबिंब बरोबर आहे. आणि इथे टीचं पाण्यातलं प्रतिबिंब, टीचं हे या पद्धतीने. हे सगळीकडे काय आहे, पाण्यातील प्रतिबिंब, पाण्याची प्रतिमा, प्रतिबिंब. पर्याय क्रमांक 2 मध्ये काय दिलेलं आहे, आरशातील प्रतिबिंब दिलेलं आहे. त्यामुळं पर्याय 1, 3, 4 मध्ये पाण्यातील आहे, 2 मध्ये आरशातील दिले म्हणून वेगळं 2. गटात न बसणारे पद ओळखा. सोलापूर, कोल्हापूर, भरपूर, चंद्रपूर गावाचे नाव आहे. भरपूर हे काही कुठल्या गावाचं नाव नाहीये. ओके, सोलापूर, कोल्हापूर, चंद्रपूर ही जिल्ह्यांची नाव आहे. भरपूर काय कुठल्या जिल्ह्याचं नाव नाही. अजून तर महाराष्ट्रात असा जिल्हा नाही. पुढे काय, गटात न बसणारी वासरू, वाघ, शिंगू, शाव. वासरू कोणाचं असतं, गाय. पिल्लू दर्शक, पिल्लू दर्शक गायचं पिल्लू वासरू, वाघाचं पिल्लू, वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात, बच्चा किंवा बछडा. इथं काय पाहिजे होतं, बच्चा किंवा बछडा पाहिजे. शिंगरू कुणाचं असतं, गाढवाचं असतं, घोड्याचं असतं. गाढव, घोडा याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात. शावक हरिण, हरणाच्या पिल्लाला शाव म्हणतात. इथं कोणतं येणं चुकीचं, बच्चा, बछडा हे पिल्लाचं नाव आहे. इथं बच्चा किंवा बछडा असतं तर सगळी पिल्लाची नाव झाली असतील. इथं वाघ चुकीचं आहे, ते मोठ्या प्राण्याचं नाव आहे, पिल्लाचं नाव नाही. गटात न बसणारे पद ओळखा. 45वा प्रश्न आहे. 44, 28, 82, 34. तर या ठिकाणी काय पहा, त्याची बेरीज घेतला 8, बेरीज काय येते का नाही. पाण्यामध्ये आहे का बघा कुठल्या, 17 दूनी 34. गटात न बसणारे पद 41 दूनी 82, 14 दूनी 28, 22 दूनी 44. दुप्पट पण नाही होत मूळ संख्येचे वगैरे. इथं 17ची दुप्पट होते, 82 हा 41ची दुप्पट होते. 4ने बाहेर जाणाऱ्या संख्या पाहिल्या तर 44ला जातो, 28ला जातो, 82ला 34ला जात नाही. 34 दिले उत्तर, पण का उत्तर दिली 8, 10, 10, 7. याची बेरीज केली तर 4 × 8. याची बेरीज केली तर 8 × 2 10. इथे बेरीज केली तर 8 × 2 10. इथे बेरीज केली तर 7. म्हणजे इथं काय, संख्येतील अंकांची बेरीज समसंख्या. संख्येतील अंकांची बेरीज समसंख्या. इथं काय येते, अंकांची बेरीज विषम संख्या. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4, 34.
गटात न बसणारा 46वा प्रश्न पहा. 62 46वा प्रश्न 62 64 44 26 8 10 8 8 पण कधी गेलो आता मागच्या गणितात तीच वापरायची. 6 अधिक 2 6 अधिक 4 10 4 आणि 4 8 6 आणि 2 8. कोणतं वेगळं निघे? काय वेगळं निघे? संख्येतील अंकांची बेरीज 10 आहे. बाकी ते सर्व सगळे संख्येतील अंकाची बेरीज 8 आहे. सारखं असं येऊ शकतं बरं का. तर गटात न बसणारे पद. आता याच्यामध्ये आलेली चिन्ह पहा. कोणकोणती चिन्ह? 4 चिन्ह आले. पहा बरे. फूल सगळीकडे आले का? फूल पहिल्यात आहे, दुसऱ्यात आहे, चौथ्यात आहे, तिसऱ्यात फुल आहे का? नाही. वेगळी तिथं आकृती आहे. टिंब सर्वत्र आहे. भरलेला टिंब सर्वत्र आहे. त्रिकोण सर्वत्र आहे. चौकोन फक्त त्याच्यामध्ये. वजाबाकी चिन्ह सर्वत्र आहे. वेगळं कोणतंही सगळ्याच आहे आणि एकामध्येच नाही. म्हणजे ती पर्याय क्रमांक 3 फूल. हे फक्त आणि फक्त तिसऱ्यामध्ये नाही, बाकीचं पहिल्या दुसऱ्या चौथ्यामध्ये आहे. त्याचा गट ही फुल असणाऱ्या आकृतीचा गट पहिल्या दुसऱ्या चौथ्यामध्ये आहे. तिसऱ्यामध्ये फुलाची आकृती नाही. पण चौकोन कोणाच्यातच नाही, याच्यात एकटा आहे म्हणून वेगळा असं नाही. सगळ्याच्यात आहे आणि एकाच्यात नाही म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढे पहा. वरील इंग्रजी अक्षर माहिती. यम या अक्षराच्या डावीकडील 7वे अक्षर म्हणतो. पहा या ठिकाणी ABCD ABCDE FGHIJKLMNO PQRST. हे तुमच्याकडे लिहिलेलं आहे UVWXY. आपल्याला हे कागदावरती लिहिलेली पाहिजे. पेपरला बुद्धीमध्ये या मस्तानी आपल्याला पाहिजे. यम कुठे आहे? या ठिकाणी या यमच्या उजवीकडे सर उजवा हात कोणता? हा उजवीकडलं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7. काय आलं? T. उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 T. पुढे बा. जॉन मैदानावर पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तो एकदम काटकोना डाव्याकडे वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असते? या ठिकाणी दिशाचक्र पाहिजे आपल्याला. पश्चिमेकडे आहे म्हटल्यानंतर लगे आपलं दिशाचक्र आदन पवा उई. आदन पवा उई. काय म्हणले? पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. पश्चिम दिशा कोणती? इकडे तोंड करून उभा. आता पहा. उजवीकडे म्हणलं की घड्याळाच्या दिशेने, डावीकडे म्हणलं की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. तो एकदम काटकोनात डावीकडे वळला. डावीकडे वळला म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे त्याचं तोंड कुणीकडे झालं? आता दक्षिण. तो इकडून इकडे तोंड करायचं. हे वळेल तो डावीकडे. उजवीकडे म्हणले की घड्याळाच्या दिशेने, डावीकडे म्हणले घड्याळाच्या विरुद्ध. तू कुणीकडे तोंड झालं? दक्षिणेकडे. मग दक्षिणेकडे तोंड झालं, त्याचे तोंड डावीकडे वळायचं, त्याचे तोंड कोणत्या दिशेला झालं? दक्षिणेकडे. नाही कळणार लगेच आपण वर्गामध्ये आपल्या वर्गामध्ये लगेच आपल्या वर्गाला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर माहिती. हे काय करायचंय? तो पश्चिमेकडे तोंड करून बघायचं. पश्चिम कोणती आहे? पहा इथे पश्चिमेकडे तोंड करून उभा राहिला. मग डावीकडे वळला, हा उजवा, हा डावा. डावीकडे वळला, कोणती दिशा झाली? दक्षिण. या पद्धतीने. तर पुढील प्रश्न पहा. 50वा प्रश्न आहे. 9 सप्टेंबर रोजी गुरुवार असेल तर त्या महिन्यातील शेवटच्या बुधवारी किती तारीख असेल? पहा. 9 सप्टेंबर 50वा प्रश्न आहे. 9 सप्टेंबर गुरुवार. आपल्याला काढायचे आहे शेवटचा बुधवार.
आता तो किती तारखेला आहे हेच आपल्याला शोधायचं. बुधवार किती येतात, सगळे बुधवारी तारीख द्यायची. कॅलेंडर तयार करायचे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. काय म्हणजे 9 सप्टेंबरला गुरुवार, 9 सप्टेंबरला इथे गुरुवार तारीख दाखवायची. 9 आपल्याला काय म्हणजे बुधवारी, मग बुधवारी किती हो तारीख, इथे 8 तारीख आहे गुरुवारच्या वेळी बुधवार. मग 8 तारखेला बुधवार, पुढला बुधवार किती तारखेला येईल, 8 आणि 7 15, त्या पुढला 15 आणि 7 22, त्या पुढला 22 आणि 7 29. मागचा म्हटलं तर 8 आणि 7 गेले 1, म्हणजे 1 तारखेला बुधवार, 8 तारखेला दुसरा बुधवार, 15 तारखेला तिसरा बुधवार, 22 तारखेला चौथा आणि 29 तारखेला शेवटचा. मग शेवटचा बुधवार कोणत्या तारखेला आहे, 29 तारखेला. 1, 8, 15, 22, 29. तुम्ही संपूर्ण कॅलेंडर तयार केलं तरी काय हरकत नाहीये, पण एवढा वेळ घालवायची गरज नाही. आपल्याला 1 तारखेपर्यंत जायचं आणि हे पाठ असलं पाहिजे. 1, 8, 15, 22, 29 तारखांना एकच वार असतात. त्यामुळं उत्तर पर्याय क्रमांक. पुढे पहा, चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी चिन्ह मालिका पर्याय शोधा. आता ही चिन्हांची मालिका पहा. आता ही चिन्हांची मालिका मी एका खाली एक लिहितो, म्हणजे हे तुम्हाला लक्षात येईल सोपं. काय, फूल, स्वस्तिक, त्रिकोण. प्रश्न क्रमांक 51. फूल, स्वस्तिक, त्रिकोण. त्याखाली स्वस्तिक, त्रिकोण, फूल. स्वस्तिक, त्रिकोण, फूल. त्याखाली काय, त्रिकोण, फूल, स्वस्तिक. त्याखाली काय, त्रिकोण, फूल, स्वस्तिक. मी या ठिकाणी काय, या ठिकाणी काय असं विचार. मग काय झालं, पहिल्या तर दुसऱ्या. हे पहिलं फूल आहे ते शेवटला टाकलं, बाकीचं पुढे सरकलं. नंतर हे पहिलं स्वस्तिक आहे, शेवटला टाकलं, बाकीचं पुढे सरकलं. मग पहिला त्रिकोण आहे तो शेवटला टाका, बाकीचा पुढे सरकवा. काय, फूल, स्वस्तिक, त्रिकोण. किंवा काय का, हे फूल शेवटला टाकलं, काय येतं, इथं स्वस्तिक, त्रिकोण, फूल. नंतर काय होईल, त्रिकोण, फूल, स्वस्तिक. नंतर काय होईल, फूल, स्वस्तिक, त्रिकोण. फूल, स्वस्तिक, त्रिकोण कुठला पर्याय, फूल, स्वस्तिक, त्रिकोण पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. तंतोतंत जुळणारी आकृती पर्याय पद्धत वापरायची. तंतोतंत जुळणारी पहा, ही आकृती मोठी करून तुमच्यासाठी दाखवतो मी. आपण सगळी आकृती बघत बसायची नाही, आपण एका एका गोष्टीवर पर्याय कट करायचे. कुठे काय आहे, एक एक गोष्ट. हा शेवटचा व्ही बघा, हा खालचा व्ही, ज्या 3 रेषा, या 3 रेषेवर कोणता पर्याय कट होतो सांगा. हे सारखं तंतोतंत हे कुठं कुठं आहे, इथं बघा चुकीचं लिहिलंय 2 मध्ये, लगेच 2 नंबरचा पर्याय कट करा. नंतर 1, 3, 4 मध्ये बरोबर आहे, म्हणजे हे दुसऱ्यामध्ये नाही आहे, दुसऱ्यामध्ये 8वी रेषा दिलेली आहे, दुसरा. आता राहिला काय, पहिला, तिसरा, चौथा. पहिला, तिसरा, चौथ्यामध्ये पाहू आता एक पाहू आपण. काय पाहायचं, ही तिरकी रेष पाहू. ही तिरकी गेली आणि अर्धीच गेली. पहा, इथून गेली आणि पुढे अर्धी गेली. आहे का इथे पहिल्या कोणती नाही, मी पहिला कट झाला. दुसरा कट झालेला त्यात बघायचं का नाही बघायचं. राहिलं तिसऱ्या, चौथ्यामध्ये काय आहे, तिरकी रेष आहे, इथे पण आहे. फरक आहे या दोघांमध्ये. जेव्हा पहिले 2 पर्याय कट होतात तर राहिलेल्या 2 आकृतीमधला फरक आहे. प्रश्न आकृती बाजूला द्या ठेवून. आता पहिला दुसरा कट केला, या रेषेवर दुसरा कट केला,
या ठिकाणी वरच्या तिरक्या रेषेवरून पहिला कट केला. आता राहिला या दोघांमध्ये काय फरक आहे? फरक इथल्या तिरक्या रेषेमध्ये. इथे तिरकी रेष आहे, इथे तिरकी रेष नाही. मग आपल्याला तिरकी रेष इथं, ही तिरकी रेष आहे म्हणजे उत्तरीय पर्याय क्रमांक. पुढील प्रश्न पहा. तंतोतंत जोडणारी. आता तंतोतंत पाहायचा. उजव्या बाजूला वरती इथं टिंब आहे, इथे टिंब आहे. हे क्रॉस मध्ये टिंब आहे. इथं दोन्हीकडे उजव्या बाजूला वरती टिंब आहे, टिंब आहे, टिंब आहे, टिंब दोन्हीकडे. इथं टिंब नाही म्हणजे इथं चौथा पर्याय करतात. अरे 1 2 3 4 दोन्हीकडे टिंब नाही म्हणून चौथा करतात. आता राहिलं पहिला, दुसरा, तिसरा. काय बघायचं? आता हे पहा, चौकोन त्रिकोण म्हणजे वरती चौकोन खाली त्रिकोण. आता पहिला कट केला आपण. इथं काय केलंय? पकडून पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 53 यामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 53 मध्ये तंतोतंत जोडणारी आकृती. आता या ठिकाणी पर्याय कट पद्धत वापरायची. आकृती दिसत नसेल तर तुरंत झूम करा. इथं पर्याय कट तंतोतंत आकृती ओळखायची. या ठिकाणी पहा, उजव्या बाजूला वरती गोल आहे, डाव्या बाजूला खाली गोल. म्हणजे ते क्रॉस मध्ये असा तिरका गोल. तिरका गोल कुठे कुठे आहे? पहिल्यामध्ये आहे, दुसऱ्यामध्ये आहे, तिसऱ्यामध्ये आहे, चौथ्यामध्ये इथे गोल नाही म्हणजे चौथा पर्याय कट होईल. पर्याय कट पद्धत वापरायची. आता राहिला पहिला, दुसरा, तिसरा. आता चौथा कट केलाय, पुन्हा त्याकडे पाहायचं नाही. आता या ठिकाणी पहा, हा उभी रेष आणि त्याला खाली त्रिकोण. उभ्या रेषेला इथं त्रिकोण आहे का? नाही म्हणजे हा पहिलाही कट झाला. आता राहिला दुसरा आणि तिसरा. जेव्हा आपण चौथा कट केला, पहिला कट केला, राहिलेला आहे दुसरा आणि तिसरा. याच्यामधला फरक काय आहे ते पाहायचं. याच्यामध्ये काय फरक आहे पहा बरं. याच्यामध्ये फरक आहे, ते चौकोन चौकोन आहे, इथे गोल गोल आहे, इथे गोल आहे, इथे त्रिकोण उलटा आहे, इथे सरळ. आपल्याला कसा पाहिजे? कसा पाहिजे आपल्याला? त्रिकोण सरळ पाहिजे. जो सरळ आहे मग कोणता पर्याय? पर्याय क्रमांक 3, उत्तरीय पर्याय क्रमांक 3. ओके, चला पुढील प्रश्न पहा. गणेशचा रांगेतील क्रमांक डावीकडून 24वा व उजवीकडून 5वा आहे तर त्या रांगेत एकूण मुले. आता याचं कच्चं काम केलं पाहिजे. गणेश आहे, 54वा प्रश्न आहे. गणेश याचा रांगेतला क्रमांक डावीकडून. डावा कुठला? आपला डावा हात ती डावी बाजू, आपला उजवा हात ती उजवी बाजू. हा क्रमांक डावीकडून 24वा म्हणजे डावीकडून 24वा हा गणेश आहे. म्हणजे डावीकडे त्याच्या किती असणार आहे? 23. म्हणजे हा गणेश आला. आणि उजवीकडून किती बनलेला आहे? उजवीकडून 5वा. याचा अर्थ उजवीकडे किती आहे? 4. मी एकूण किती झाली? 23 अधिक 4 27 अधिक गणेश एक केला म्हणजे किती? 27 अधिक 1 28. रांगेत एकूण मुलं किती आहे? 28. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा. 5 जून 2012 या दिवशी जागतिक पर्यावरण दिन. काही लक्षात ठेवा तारीख. 5 जून जागतिक पर्यावरण दिन. जून महिना असतो आपल्या. त्या वर्षी 30 जून रोजी कोणता? पहा 5 जूनला. आता इथं साल गरजेचं नाहीये. मंगळवार पर्यावरण दिन. हे पाठ करण्यासाठी मुद्दाम जाणीवपूर्वक प्रश्न टाकलेले आहे. आपल्याला काढायचे 30 जूनला. आता हुशार मुलगा कसा करेल ते पण सांगेल. ओके, 30 जूनला पण कॅलेंडर तयार करा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. 5 जूनला आपल्याला दाखवायचं आहे मंगळवार. 5 जून पुढला मंगळवार. 5 अधिक 7 केले 12 जून. त्या पुढला 12 अधिक 7 19 जून. त्या पुढला 19 अधिक 7 26 जून. आपल्याला काढायचा किती? 30 जूनचा. 26 27 28 29 30 तारीख. 30 तारखेला कोणता वार येईल? शनिवार. ओके, म्हणजे ही एक पद्धत आहे. हुशार मुलगा एकच करेल लगेच. 5 अधिक 7 केले 12 अधिक 7 केले 19 अधिक 7 केले 26. 26 ला मंगळवार. लगेच 27 ला बुधवार. 28 ला गुरुवार. 29 ला शुक्रवार आणि 30 ला शनिवार. हुशार मुलगा या पद्धतीनं सोडवतो
ही एक पद्धत झाली. ओके, ही दुसरी पद्धत आहे. आता आपण पहा दुसरा अजून कशा पद्धतीने सोडू. जून पासून 30 जून यामध्ये दिलेली तारीख आहे 5 जून वजा करा. 1 पासून 30 तारखेपर्यंत 30 दिवस होता. त्यात 5 तारखे दिल्याने 1 पासून 5 जून पर्यंतचे वजा केले दिवस. 30 मधून 5 गेले, राहिले किती? 25. याचे आठवडे करा. 25 दिवसाचे आठवडे करा म्हणजे काय करायचं? 25 भागिले 7 करा. 7 ने भागलं 7 त्रिक 21. बाकी किती राहील? 4. बाकी 4. 4 दिवस पुढे घ्यायचे. बाकी जेवढी राहिली तेवढे दिवस पुढे. मग मंगळवारच्या पुढे 4 दिवस. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. उत्तर कोणतं आलं? शनिवार. हुशार मुलांनी या पद्धतीने करावं. अगोदर त्याला हे परफेक्ट आले पाहिजे. ओके, चला पुढील प्रश्न पहा. 56वा प्रश्न. तंतोतंत जुळणारी आकृती. तंतोतंत जुळणारी आकृती पहा. आपण मोठी करून पाहूया. तंतोतंत जुळणारी आकृती झूम करायची आहे. झूम करू ती पाहायचंय. याच्यामध्ये पर्यायगत पद्धत वापरायची. लक्षात ठेवा. आपल्याला या तिरक्या रेषेवरती हा विचार करा. पहिली तिरकी रेषा, या तिरक्या रेषा कुठे कुठे आहे? या पद्धतीची तिरकी रेषा पहिल्यामध्ये आहे का? नाही. पहिला पर्यायगत. दुसऱ्यामध्ये आहे का? ज्या पद्धतीने पाहिजे तशा पद्धतीने दुसऱ्यात आहे का? नाही. पर्यायगत. तिसऱ्यामध्ये आहे का? आहे. चौथ्यामध्ये आहे का? मध्ये कट झालेले आहे. इथे केवळ या तिरक्या रेषेवर पाहिलं तर उत्तर येते पर्याय क्रमांक 3. तुम्हाला झूम करून तुमच्या टॅबवर पाहता येतं. मोबाईलवरती ही आकृती झूम करून पाहता येते. पाहिजे तेवढं मोठं चित्र करून बारकाईनं पाहायचे. पर्याय कट पद्धत कंपल्सरी वापरायची. ओके, चला पुढील प्रश्न पहा. तंतोतंत जुळणारी आकृती. आता यामध्ये देखील पहा, एक गोष्ट पाहिजे. सर्व गोष्टी एकदम पाहिजे. आतमध्ये टिंब सर्वत्रच आहे. आतला चौकोन पहा. हा चौकोन कसा पाहिजे? आडवा आहे. वाला कोणता पर्याय कट? पहिला कट होईल का? तर यातला चौकोन कसा आहे? तिरका. पहिला पर्याय कट. ओके, राहिला दुसरा, तिसरा, चौथा. ओके, दुसरा, तिसरा. आता काय बघायचं? हे बाणाचे आकार पहा. इकडून आलेला बाण, इकडून आलेला बाण. हे 2 बाण, बाणाचे आकार. आणि हे बाण कुठं निघले? कोपऱ्यातनं निघलेत का? कोपऱ्याच्या वरनं निघाले. आई कोपऱ्याच्या बाहेर निघाले. मी इथं कोपऱ्यातून निघाले म्हणून चालेल का? दुसरा पर्याय कट. इथं 2 बाण आले म्हणून हा पर्याय कट. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 मध्ये पहा. इथं मी थोडस कन्फ्युजन आहे. पहा इथं पर्याय क्रमांक आपण 3 कट केला. राहिला आपण 2 कट करायचं राहिलं. 2 आणि 4 शिल्लक. 2 आणि 4 शिल्लक. आता 2 आणि 4 मध्ये आपल्याला बारकाईनं बघावं लागेल. जेव्हा 2 पर्याय कट होतात, पहिला चौकोन आडवा नाही म्हणून कट केला आणि ते 2 बाण आहेत म्हणून हा पर्याय कट केला. आता राहिला दुसरा आणि चौथा. फरक शोधा. फरक काय आहे? वाटल्यास मोठी आकृती करा. या दुसऱ्या आणि चौथ्यात तेवढंच बघायचं. इथं फरक आहे. इथे आकार पहा, इथे आकार पहा. मग आपल्याला कसा पाहिजे? 2 सारखा पाहिजे का 4 सारखा? प्रश्न आकृती पहा. 2 सारखा पाहिजे तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. ओके, चला पुढील प्रश्न. शेजारच्या आजोबांनी तुम्हाला पोस्टात जाऊन पोस्टाची तिकीट आणायला सांगितली की जा रे बाळा, एवढी पोस्टाचं तिकीट आण, मला पाकिटं पाठवायचे. मी पाकिटासाठी तिकीट लावावी लागतात. ती पोस्टाची फी असते आणि ती फी पैशाच्या स्वरूपात घेण्याची पोस्टाला त्या पाकिटाला तिकीट लावा असं सांगितलेलं असतं. मग काय करा? दुसऱ्या मुलास काम करण्यास सांगून जा. भैयाला बहिणीला वगैरे जाणे तेवढं मला करून ये सांगाल का? नाही. मला वेळ नाही असे आजोबांना सांगतात? नाही. आजोबांना काही न बोलता तेथून निघून जा? नाही. आजोबांनी सांगितलेले काम आनंदाने करा. तर जास्त योग्य कोणते? आजोबांनी सांगितलेले काम आनंदाने करा. पुढे पहा. संख्या मालिका क्रमाने येणारी संख्या पर्यायातून शोधा. पहा, क्रमाने येणारी संख्या पर्यायामधून शोधायची. आपल्याला संख्या मालिका दिलेली आहे आणि ही संख्या मालिका आपल्याला क्रमाने शोधायची. पाहता आहे प्रश्न 65. हा प्रश्न क्रमांक 59 आहे. 65, 50, 35 या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे आणि ते 5. यातला फरक काढला तर काय होईल पहा. जेव्हा मालिका असते तेव्हा त्यातला पहिला एक फरक पाडा आहे का कोणता? 5चा पाडा काही नाही. फरक काढला यातला फरक 65 मधून 50 गेले 15, 50 मधून 35 गेले 15. म्हणजे 15चा फरक जुळतोय. मी सगळीकडे 15चा जुळतो आहे का 10 पर्यंत? 15 आणि 5
20, 20 आणि 15 35, 35 आणि 15 50, 50 आणि 15 65. हे 5 पासून 15चा टप्पा, त्यामुळे इथं उत्तर 20 येणार आहे. मग 20 कोणतं दिले? क, फक्त क. अजून कोणतं मिळतं का? नाही, फक्त क, पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, आकृती निरीक्षण करा. फक्त वर्तुळातील अंकांची बेरीज करा. पहा, फक्त वर्तुळातील अंक विचारले. पहा, वर्तुळातील अंक नाही, फक्त वर्तुळात. आता वर्तुळामध्ये अंक कोणकोणते? पहा, पहिल्या वर्तुळामध्ये अंक किती आहे? कोणते? 3 आहे, 1 आहे, 5 आहे. इकडल्या वर्तुळात 6 आहे, 4 आहे, 7 आहे. पण आपला काय वर्तुळातील अंकाची बेरीज म्हणलं हे 3 केले असते, या 3 केले. आपला प्रश्न काय? फक्त वर्तुळात. मग पहिल्या फक्त वर्तुळात कोणता अंक आहे? 3. आणि इकडे फक्त वर्तुळात 6. 3 अधिक 7 10. त्यामुळे उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 10. पुढील प्रश्न पहा. झालेला आहे. पुढचा प्रश्न, गटात न बसणारे पद 5, 30, 6 काय संबंध जोडता येईल? 3, 12, 4, 7, 78, 8, 2, 6, 3 काय होईल? इथं संबंध जोडावा लागेल. पहा, बारकाईचा बदल्या बरोबर लक्षात येतं. 5, 6, 30 यांचा गुणाकार. 3, 4, 12, 3, 4 यांचा गुणाकार 12. 7, 8, 78, 7, 8 याचा गुणाकार 78 येत नाही. 2, 3, 6, 2, 3 याचा गुणाकार 6 येते. बरोबर आहे, बरोबर आहे, हे बरोबर. याचा गुणाकार 78 येत नाही. पर्याय क्रमांक 3 चुकीचं आहे. पुढे पहा, शेजारील आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती दिशा न बदलता ठेवल्यास दिलेली आकृती पूर्ण होईल. आता याच्यामध्ये कोणती आकृती दिशा न बदलता ठेवता तर आकृती पूर्ण होईल. दिशा न बदलता ठेवायची. आता ही आकृती पूर्ण करायची आपल्याला. याच्यामध्ये पहा, याचे 4 भाग जर केले, याला नंबर द्यायचा असतो. हा 1 नंबर आहे, हा 2 नंबर आहे, हा 3 नंबर आहे, 4 नंबर. हे 5वी नव्वद आहे. 1 चा 200 आरशातलं असतं, 1 चं 300 पाण्यातलं असतं. त्यामुळं या पद्धतीनं याचा संबंध जोडायचा असतो आपल्याला. मग संबंध जोडूया आपण. पहिला नंबर मी काढून टाकेल. पहिल्यामध्ये काय आहे आकृती? या पद्धतीने. याचं 2 मध्ये काय होतं? आरशातलं. आहे का आरशातलं? पहा, याचं आरशातलं बरोबर आहे. याचं इथं काय येतं? पाण्यातलं. याची पाण्यातली ही रेष या पद्धतीने, ही रेष या ठिकाणी. ओके, आता या ठिकाणी टिंब आहे आणि इथे याचं पाण्यातलं या ठिकाणी टिंब आहे. मग याचं पाण्यातलं घेतलं किंवा याचं आरशातलं घेतलं तर याचा आरशामध्ये इथे किंवा याचा पाण्यातला टिंब आहे. ही तिरकी रेषा या ठिकाणी आणि ही तिरकी रेषा या ठिकाणी. हा पर्याय. हे पर्याय कशा पद्धतीनं पाहिजे? या पद्धतीनं. हा कुठे आहे असा पर्याय कोण पर्याय करतो आपला. उजव्या बाजू डाव्या बाजूला वरती टिंब आहे का? डाव्या बाजूला वर नाही. इथं डाव्या बाजूला का? उजव्या बाजूला वर. इथं डाव्या बाजूला वर आहे. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला पुढील प्रश्न पहा. काल रविवारी शेखर गावावरून आला. काल रविवारी शेखर गावावरून आला. परवा दिवशी तो पुन्हा गावाला जाणार आहे. प्रश्न व्यवस्थित होता. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या म्हणजे आपल्याला काही अडचण येणार नाही. प्रश्न व्यवस्थित समजून घेताय. काल रविवारी शेखर गावावरून आला. आला म्हणजे कोणतं काळ? आला म्हणजे क्रिया घडून गेलेली. याचा अर्थ तो भूतकाळ आहे. म्हणजे काल रविवार होता. काल रविवार होता याचा अर्थ आज कोण वार असणार आहे? आज सोमवार आहे. आज सोमवार आहे तेव्हाच आपण म्हणतो ना काल रविवार येतो. कारण परवा दिवशी तो पुन्हा गावाला जाणार. तो गावाला करायचा. मग आज रविवार सोमवार असते तो उद्या कोणवार असणार आहे? मंगळवार. उद्या मंगळवार. आणि परवा कोणता वार असणार आहे? परवा बुधवार. परवा असणार आहे बुधवार. आणि आपल्याला विचारले बुधवार परवा तो गावाला जाणार म्हणजे कोण वार जाणार आहे? बुधवारी.
पुढील प्रश्न पहा. खालील आकृती पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. याच्यामध्ये सोबतच्या आकृतीत त्रिकोण किती आहे? पहा, या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. त्रिकोण विचारलेले आहेत. आकृती व्यवस्थित समजून घेतली आपल्याला मोजायला सोयीस्कर आहे. या ठिकाणचे कान पहा. याच्यामध्ये विचारले त्रिकोण किती आहे? हा त्रिकोण आहे का? हा जो आकार आहे याला त्रिकोण म्हणतात का? नाही. त्रिकोण म्हणलं की या पद्धतीने असला पाहिजे. त्यामुळे हा त्रिकोण म्हणता येणार. त्रिकोण हा आहे, हा त्रिकोण आहे, नाकाचा त्रिकोण आहे, पायामध्ये 2 त्रिकोण आहे. म्हणजे किती झाले? कानाचे 2, पायाचे 2, 4, नाकाचे 5. एकूण त्रिकोण किती येणार आहे? 5. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, याच आकृतीमध्ये चौकोन किती आहे? आता या ठिकाणी चौकोन विचारलेले. त्रिकोण नको आहेत आपल्याला, चौकोन पाहिजे. चौकोन कोणकोणते होतात? 5 चौकोन मोजूया आपण. ओके, चौकोन 4 बाजू असणारे बनतात. आता डोळ्याचे 2 चौकोन होतील. डोळा 2 होतील. आता या ठिकाणी मांडीमध्ये पहा बरं, याला नंबर दिले आपण. हा छोटा 1 आहे, हा छोटा 1 आहे. म्हणजे 1 आणि 1, आणि या दोघांचा मिळून केला, या दोघांचा मिळून केला तर मोठा 1. म्हणजे इथं एकूण किती झाले? 3. डोळ्याचे 2 आणि हे 3. अजून कुठे चौकोन आहे का? नाही. 3 आणि 2 5 चौकोन होतील. पर्याय क्रमांक 4 5 चौकोन आहे. सोबतच्या आकृतीत कोणाची संख्या किती? या आकृतीमध्ये कोण किती आहे? पाहिला हा छोटा 1. आता हा छोटा 1 1 नंबरचा 1 होतोय, 2 नंबरचा 1 होतोय, आणि या दोघांचा मिळून 12 नंबरचा मोठा आहे. याचे किती झाले? 3. याच्यामध्ये कोण आहे? पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, अजित अमोलपेक्षा उंच आहे. विजय हा प्रदीपपेक्षा उंच, परंतु अमोलपेक्षा ठेंगणा आहे सर्वात उंच. जेव्हा ही कॉमन मध्ये ही एकच रचना, इथं दोघात तिघांची रचना दिली. अगोदर ती करायची. विजय हा प्रदीपपेक्षा उंच. विजय हा प्रदीपपेक्षा उंच. विजय हा प्रदीपपेक्षा उंच. प्रदीप दाखवा, त्यापेक्षा विजय मोठा. परंतु अमोलपेक्षा ठेंगणा. हा विजय, हा अमोलपेक्षा ठेंगणा. या दुसऱ्या वाक्याची रचना का केली? तर तिघा जणांची. आता इथं दोघांची. अजित अमोलपेक्षा उंच. अजित हा अमोलपेक्षा अजित उंच. मग प्रश्नावर लक्ष द्या. काय म्हणाले? सर्वात उंच कोणी? सर्वात उंच अजित येणार आहे. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, समोरील कोड्याचे पहा. कोडा विचारले 26 32 40 26 32 40 34 40. प्रश्नचिन्ह 60 70 80 60 70 80. पहा, याचा काय संबंध जोडता येईल? उभा जोडता येतो का आडवा जोडता येतो का? उभा आडवा कशा पद्धतीनं? तिरका संख्या, वर्ग संख्या, घनसंख्या, मूळ संख्या. नाही. इथं 80 न 40 गेले 40 आले. 60 मधनं 26 गेले 34 आले. बस 26 आणि 34 आणि 26 ची बेरीज 60 आहे. 40 आणि 80 येतात. मग आता 32 आणि कितीची बेरीज 70. असं करण्याऐवजी 70 मधनं 32 गेले, 70 वजा 32. शून्यात जात नाही, मनात जात झाले. आता 8 2 गेले 8, 7 4 गेले 3. उत्तर काय येणार आहे? 38. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, चिन्ह मालिका आहे. चिन्ह मालिका पूर्ण करा. पहा, SMC. SMC पहिल्यांदा थोडा आहे, 2 वेळा S, 2 वेळा M, 2 वेळा C. पुढं काय येणार आहे? 3 वेळा S, 3 वेळा M,
3 वेळा सी, त्यातलं 2 3 वेळा एस, 3 वेळा सी दिलेलं आहे. मध्ये मोकळी जागा ठेवली होती, तिथे 3 वेळा येण्यामध्ये पर्याय क्रमांक 4. पुढचा सांकेतिक भाषा आहे. 9 ला 17वा प्रश्न आहे. 9 ला 81 असं म्हणतात. 5 ला 25 असं म्हणतात. 4 ला 16 असं म्हणतात. तर 7 ला काय होईल? 9चा वर्ग 81, पुन्हा 9चा वर्ग 81, 5चा वर्ग 25, पुन्हा 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16, पुन्हा 4चा वर्ग 16, 7चा वर्ग 49, पुन्हा 7चा वर्ग 49. उत्तर काय? 49. पर्याय. पुढे 71वा प्रश्न. एका बागेत नारळाचे एक झाड एका टोकाकडून तेरावं, एका टोकाकडून म्हणजे कुठल्या टोकाकडून? उजव्या डाव्या आपण मानायचं. एक नारळाचं झाड, हे नारळाचं झाड एका टोकाकडून 13वं याचा अर्थ इकडे 12 आहे आणि हे नारळाचं झाड 13. एका उजवीकडनं आपण मानायचं. आणि दुसऱ्या टोकाकडून 5वं याचा अर्थ इकडे किती आहे? 4. 4 असेल ते 5वं. मग त्या रांगेत एकूण झाडे किती आहे? 12 आणि 4 16 अधिक एकूण झाडे 7. रांगेमध्ये एकूण झाडे 17. मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय? त्यांनी विचारलं मध्यभागी आंब्याचं झाड आहे तर त्याचा नंबर किती? मग 17 असतील तर मध्यभागी जे आंब्याचं झाड आहे, हे तर नारळाचं मध्यभागी सांगितले का नाही? आता मध्यभागी आंबा, मग 17 झाड असतील तर इकडे किती असतील? 8 असतील, इकडे 8 असतील. मध्यभागी किती येणार आहे? 9. मध्यभागी आंब्याच्या झाडाचा नंबर 9. मी कसं काढायचं? 17 अधिक 1 टाकायचा मानाचा 18 झाली आणि 18ला 2 ने भागलं, उत्तर 9 हे मध्यभागी येणाऱ्या झाडाचा नंबर. विशेष आंब्याच्या झाडाचा नंबर किती आहे? 9. पुढे प्रश्न पहा 72. वेन आकृती आहे. वेन आकृतीमध्ये रचना करायची असते. सातारा, सांगली, कोल्हापूर हे महाराष्ट्रातले जिल्हे. याचा सातारा या जिल्ह्याचा कोल्हापूरशी काही संबंध नाही. या सांगलीचा साताराशी आणि कोल्हापूरशी काही संबंध नाही, म्हणजे वेगळा जिल्हा आहे. आणि कोल्हापूर हा देखील वेगळा जिल्हा. आणि हे सगळे जिल्हे महाराष्ट्रामध्ये आहे. जर महाराष्ट्रामध्ये असतं तर मग मी त्यांना काय केलं असतं? महाराष्ट्राचा वेगळा काढला असता. हे 3 जिल्हे फक्त, मग त्यामुळे या 3 आकृत्या वेगळ्या पर्याय क्रमांक. जर इथं मी कोल्हापूरच्या आधी महाराष्ट्र घेतलं असतं तर एवढं झालं असतं. महाराष्ट्र, सातारा, सांगली म्हणजे बाहेरचा वेळा बोल येतो महाराष्ट्र, हे दोन्ही सातारा, सांगली वेगवेगळे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1. 5 सोबतच्या त्याच्यामध्ये अर्धवर्तुळाचे सांगा. अर्धवर्तुळ कशाला म्हणतात? वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी परिघावरील 2 बिंदू जोडणारी रेष. आता या ठिकाणी पहा, पहिल्यांदा आपण उभी रेष काढली. किती अर्धवर्तुळ झाली? डावीकडे 1 झालं, उजवीकडे 1 झालं, हे 2 झालं. पुन्हा ही आडवी रेष काढली, वरचं 1 झालं, खालचं 1 झालं, ही 2 झाली, ही 2 2 4 झाली. नंतर या ठिकाणी हे काढलं अर्धवर्तुळ, जे हे 1 तयार झालं. त्यानंतर इकडे 1 मी काढलं, त्यामुळे इकडे डावीकडे काढलं. जिथं बारकं वर्तुळ वरती 1 झालं आणि इकडे डावीकडे 1 झालं. एकूण किती होती? 2 2 4 आणि 2 6. तरी 6. ओके. आता तुम्हाला की सर ही अर्धवर्तुळ कशी आहे? अर्धवर्तुळ नाही आहेत, मग 4 उत्तर. मग एवढे 4 आहेत वर्तुळाचे 4 लक्षात. पर्यायामध्ये 4 आहे का? नाही. मग तिथं म्हणायचं का की सर आता इथं काय करायचं? वर्तुळ पर्याय 4 दिलाच नाही. मग आपल्याला जरा वेगळा विचार करायचा. मी याला अर्धवर्तुळ म्हणलं तर ते, याला अर्धवर्तुळ म्हणलं तर ते. मी सांगतो आहे का पर्यायामध्ये? आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो हे खूप महत्वाचं. पुढे मंगेचा जन्म 9 फेब्रुवारी 2001 या दिवशी झाला. रोहनचा जन्म 19 फेब्रुवारी 2001 या दिवशी झाला. खालीपैकी योग्य विधान हा मंगेश 9 फेब्रुवारी. दुसरा आहे रोहन, याचा 19 फेब्रुवारी. 19 फेब्रुवारी.
याच्यामध्ये सांगा बरं, मोठा कोण आहे? अगोदर जन्म झालेला हा मोठा आहे, आणि लहान कोण आहे? हा नंतर जन्मलेला लहान आहे. तुम्हाला गावी एकोणीस मोठे आहे, अगोदर कोण जन्मला? 9 फेब्रुवारी तारीख आहे, म्हणजे तो अगोदर जन्मला, म्हणजे याचा अर्थ नाही. मग किती दिवसांनी मोठा? 19 मधनं 9 वजा केली, 10 दिवसांनी मंगेश मोठा. 10 दिवसांनी मंगेश मोठा आहे का? रोहन मंगेशपेक्षा 10 दिवसांनी मोठा. आपल्याला कोण पाहिजे मोठा? मंगेश. मी तर रोहन मोठा म्हणा, चालेल का? पहिलं चुकीचं. मंगेश हा रोहनपेक्षा 10 दिवसांनी मोठा, मंगेश मोठा, बरोबर आहे. आता इथं 20 दिवसांनी लहान नाही चालणार, 9 दिवसांनी मोठा नाही. उत्तर 10 दिवसांनी. बरोबर उत्तर हे पर्याय क्रमांक 2. पुढे पहा प्रश्न. आदितीची मावशी शार्दूलच्या आईची एकुलती एक बहीण आहे. आदिती मुलगी आहे, आदिती, तिला ए नाव दिलं आदिती. मावशी, मावशी कुणाला म्हणतात रे? आईच्या बहीण, म्हणजे या आदितीला आई आहे, ही आई आहे, या आदितीची आई. आईची बहीण, हिला एक बहीण आहे, स्त्रीलिंगी आहे म्हणून ती जी ही बहीण म्हणजे या आदितीची कोण झाली? मावशी आहे, आईची. मग आदितीची मावशी म्हणजे ही आदितीची मावशी, ही काय? आदितीची मावशी शार्दूलच्या आईची एकुलती एक, म्हणजे शार्दूल हा मुलगा आहे, या शार्दूलच्या आईची ही एकुलती एक. या बहिणीला दुसरी कुठली बहीण नाही, म्हणजे या बहिणीला ही बहीण, या बहिणीला ही बहीण, शार्दूलच्या आई हीच असती तर ती काय होणार? एकुलती एक बहीण. मग या आदिती आणि शार्दूल यांच्यामध्ये नातं काय? आदिती आणि शार्दूल यांच्यामध्ये, या दोघांच्या मध्ये नातं काय येतात? हे बहीण भाऊ. आदितीचा शार्दूल कोणी भाऊ आहे, आणि शार्दूलची आदिती बहीण. आपल्याला विचारले आदिती, शार्दूल आदितीचा कोण? शार्दूल हा आदितीचा भाऊ आहे, सक्का भाऊ आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका समजून घेतली. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये नवीन प्रश्नपत्रिकेसह. धन्यवाद.